नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. रोहित पवार म्हणजे आत्ता पवार राष्ट्रवादी गटाचे एक आत्ता युवा धडाडीचे नेते म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. कारण पवारांचे अजित पवार जसं पुढं आले तसं आता रोहित पवारसुद्धा पुढं येत आहेत. युवा नेतृत्व आहे राज्यामध्ये. आज त्यांच्याकडं अपेक्षेनं बघितलं जातं आणि सडेतोड अभ्यासू मुत्सद्दीगिरी सगळं आहे त्यांच्याकडं. आणि हे रोहित पवारांनी परवा तानाजी सावंत यांच्यावर आरोप केले. आरोग्य खात्यामध्ये 6,500 कोटीचा घोटाळा. आता निवडणुका आहेत, या 2 महिन्यात बरेच आरोप होणार आहेत. एकमेकांच्यावर चिखलफेक होणार आहे. कुणाकुणाचे भ्रष्टाचार माहिती नाहीत, गैरव्यवहार माहिती नाहीत, जे घडले नाहीत असेही निघतील आणि पुढं काही घडणार आहेत म्हणून भविष्यवाणी पण एकमेकावर करतील. हे होत राहणार आहे. पण रोहित पवार यांनी कागद वगैरे दाखवले आणि आपण चॅनलवरच बघितलं हे सगळं. परंतु हे मला त्याच्यावरनं असं म्हणायचं आहे की जसं भारतीय जनता पक्षावर आरोप केले जातात की आमच्याकडचे काही लोक घेतले, ज्यांच्यावर आरोप केले, हजारो कोटीचा घोटाळा आहे आणि भारतीय जनता पक्षानं त्यांनाच घ्यायचं आणि त्यांनाच मोठी पदं द्यायची. उदाहरण अजितदादा. वास्तविक अजितदादा पवार यांचा घोटाळा हे त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. इरिगेशन जलसंपदा विभागामध्ये त्यांनी घोटाळा केला. वास्तविक तेवढं बजेटसुद्धा होतं का नव्हतं माहीत नाही. अजितदादांनी तो 70,000 कोटीचा आरोप भारतीय जनता पक्षानंच केला आणि भारतीय जनता पक्षानंच त्यांना क्लीन चिट देऊन टाकली. हे सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे. म्हणजे त्या जलसंपदामध्ये भ्रष्टाचार झाला का? नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी सुद्धा आरोप केले, पण त्याच्यात काहीतरी तथ्य असतं तर त्यांना बोलवून उपमुख्यमंत्रीपद दिलं असतं का? म्हणजे त्याच्यात काही तथ्य नाही. हे भारतीय जनता पक्षानं सर्टिफिकेट दिलं अजितदादांना आणि सगळ्या जनतेनं पण ते दिसलं ना आम्हाला. हे सगळं का नाही दिसलं? म्हणजे सिंचन घोटाळा हा नव्हता असंच म्हणावं लागेल. आता विषय आला तानाजी सावंत. रोहित पवार हे आरोप करतात. मग उद्या राष्ट्रवादी पवार गटात ते आले, लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुकीला, तर रोहित पवार हे आरोप करणार का त्यांच्याकडचं वॉशिंग मशीनमध्ये त्यांना घालून ठेवणार? हा प्रश्न आहे खरा. म्हणजे हे राजकीय नेते एकमेकावर आरोप करतात, हे कितपत खरे ही म्हणायची वेळ आली आहे. कारण आज आरोप करतात आणि उद्या त्यांनाच ते स्वतःच्या पक्षामध्ये घेतात आणि मोठी मोठी पदंही देतात. आता हे भारतीय जनता पक्षामध्ये घडलं. रोहित पवार हे निवडणुकीपुरतं हे करतायत का हे खरोखर आहे? मग हे न्यायालयात का गेले नाहीत? तानाजी सावंतांनी जर का एवढा मोठा भ्रष्टाचार केला असेल तर ते न्यायालयात जायला पाहिजे होते, न्यायालयात दाद मागायला पाहिजे होती. आता हे निवडणुकीपुरतं सगळं भांडवल करत बसायचं एकमेकाच्या बाबतीत, हे आता बघायला मिळणार आहे आम्हाला सगळ्यांना. आज नवीन आता एक प्रकरण कळत आहे, गोदावरी मराठवाडा सिंचन घोटाळा. आता हे पण नवीन चालू झालं आहे. हजारो कोटीची टेंडर आपापल्या ठराविक ठेकेदारांची एक टोळी आहे, त्या टोळीतले पकडायचे आणि त्यांना वाटप केलेलं आहे. तेही आता चर्चा चालू झाली आहे. पण ह्याच्यात तथ्य किती, खरं किती, खोटं किती हे निवडणुका झाल्यावर काहीच कळत नाही. मग हे सगळं गप्प होतंय. तर रोहित पवार यांना आम्हाला असं विचारायचं आहे, तानाजी सावंत राष्ट्रवादी शरद पवार गटात आले तर हेच प्रकरण तुम्ही परत लावून धरणार का? हा खरा प्रश्न आहे. मग ह्याच्यातनं खरं काय ते कळून येतं. ते येतील न येतील हा नंतरचा भाग आहे. मी भारतीय जनता पक्षावर जसं वॉशिंग मशीन म्हणतात तसंच इकडे पण आरोप होतील उद्याच्या काळात. सत्ता ही कायम नसते, सत्ता कदाचित तुमची पण येऊ शकते, असं काही नसतं. परंतु त्याच्यानंतर हे राजकीय नेते एकमेकावर आरोप करतात, परंतु ते नंतर जनतेच्या पुढे एकदाच येतं, दोनदा येतं, परंतु ते शेवटपर्यंत न्यायालयात जाऊन लढा कोण करत नाही. आता इथनं पुढं तर लाखोचे म्हणजे घोटाळे एकमेकावर बोलतील, येतील. पण एक नक्की आहे की आत्ताचे जे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्याकडे बरीच खाती आहेत. त्यातलं एक खाते हे गोदावरी मराठवाडा असू शकतं. परंतु त्यांना असं कोण काही दिसलं भ्रष्टाचार करणार असेल तर ते तातडीनं त्याच्यावर ॲक्शन घेतील आणि संबंधित कोण अधिकारी असेल त्याला निलंबितही करतील. एवढी पक्की खात्री आहे आम्हाला. कारण हे घोटाळे त्यांच्या काळात ते विरोधी पक्षात असताना काढले, त्याची सर्वंकष चौकशी करून त्यांना क्लीन चिट दिली असेल. पण आत्ता गृहमंत्री सक्षम आहे. हे जर का रोहित पवारांना जर का करायचं असेल तर त्यांना भेटावं, निवेदन द्यावं, न्यायालयात दाद मागावी. परंतु आज नुसतं राजकीय भांडवल होत असेल तर हे थोडं
जनतेला पण समजतंय. इथनं पुढच्या काळात आपल्याला नक्कीच दिसेल आणि रोहित पवार हे किती लावून धरतात ह्याच्याकडं नक्कीच आमच्या पत्रकारांचंही लक्ष असेल. आज एवढंच, उद्या दुसऱ्या भागात भेटू.